ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा स्मरणपत्र पाठवलं। माहिती अधिकार कायद्यातील 2026च्या बेकायदेशीर तरतुदी तात्काळ रद्द करा, अन्यथा 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा अण्णा हजारेंनी दिला। 12 जूनला कायद्यात करण्यात आलेले नवे नियम हे पारदर्शक नसून मनमानी स्वरूपाचं असल्याचं अण्णा हजारेंनी पत्रात नमूद केलं। त्यामुळे सरकारनं जनतेला अंधारात ठेवून केलेले नियम हे रद्द करावेत, तसंच उच्चस्तरीय समिती स्थापन करून नवीन नियम तयार करण्याची विनंती अण्णा हजारेंनी पत्रातून केली आहे। देशाच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। एनडीएमधील उच्चपदस्थ नेत्यानं ही माहिती दिली। पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांचं समर्थन मिळवणं हा सरकारचा मुख्य उद्देश आहे। जर संसदेत आवश्यक संख्याबळ म्हणजे 2/3 बहुमत सुनिश्चित झालं तर सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत सादर करू शकतं। यापूर्वी 16 ते 18 एप्रिल दरम्यान बोलावलेल्या 3 दिवसीय विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकावेळी आवश्यक तेवढं संख्याबळ मिळवता आलेलं नव्हतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानं नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील टीकेचे धनी झाले होते। संघासंदर्भात केलेल्या स्तुतीपर भाषणाचा नांगरे पाटलांचा व्हिडिओ समोर आला होता। यानंतर काँग्रेससह काही राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अशा कार्यक्रमात सहभागी होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। एकूणच राजकीय वातावरण तापलं असताना नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। यामध्ये कुठल्याही कंडक्ट रूलचा मी भंग केलेला नाही। हा कार्यक्रम वंदे मातरम ह्या आपल्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आणि RSS ला 100 वर्ष पूर्ण झाली। या निमित्तानं सकल हिंदू समाजा वतीनं आयोजित करण्यात आलेला होता आणि त्याबद्दल त्यावेळेला जे काही मी बोललो ते माझ्या कायद्याच्या चौकटीत आणि नियमांच्या अनुषंगानं सगळ्या बरोबर गोष्टी राहतील याची दक्षता घेऊन बोललो। नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना लुटणाऱ्या टोळीविरोधात सभागृहात काँग्रेस आमदार सत्यजित तांबे यांनी लक्षवेधी मांडली। पुण्यात खोट्या नोकऱ्यांचा